गोष्ट तुकोबारायांनी सांगितलेली आहे. एक उदाहरण सांगतो मी आपल्याला, एक उदाहरण सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये एक तोलाचा आणि मोलाचा वर्ग आहे, तसा वर्गच अजून जन्माला आला नाही. त्या वर्गाचं नाव आहे पतिव्रता वर्ग. पतिव्रतेला विचारा तिला काय आवडतं. मी कोणाला म्हटलं, काय कीर्तन कळा ना का, काय काय झालं, मला थोडासा रिस्पॉन्स द्या, प्रतिसाद द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये एक अत्यंत तोलाचा आणि मोलाचा वर्ग आहे. त्या वर्गाचं नाव आहे पतिव्रतेचा वर्ग. कुणाचा? पतिव्रतेचा. पतिव्रतेच्या आवडीचा विषय फक्त एकच, फक्त तिचा पतीच. तिचा पती सोडून या जगात तिला दुसरं काहीही आवडत नाही. दुसरा कितीही सुंदर असेल, किती सामर्थ्यवान असेल, किती धनवान असेल, शक्तिवान असेल, बलवान असेल, काही लाख असेल, पण जीवापेक्षा आवडणारा तिच्या आयुष्यामध्ये फक्त एकच आहे, तो तिचा पतीच. हे पतिव्रतेचे उदाहरण जर कमी पडत असेल तर तुकोबारायांनी दुसरं उदाहरण दिलं. डॉक्टर लांडगे साहेब, दुसरं उदाहरण आहे लोभी माणसाचं. लोभी माणसाला काय आवडतं? लोभी माणसाला रामदास बा धन. लोभी माणसाला काय आवडतं? धन आवडतं. किती धन आवडावं त्याला काही सीमाच नाही. असा एक कंजूस मनुष्य. कंजूसाचे खूप प्रकार आहेत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, एक नाव ते म्हणजे मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे काय? अनिकेता, मक्खी चूस म्हणजे काय? मक्खी चूस, मक्खी म्हणजे माशी, चूस म्हणजे. पण कधी आपल्या पुढे जर बासुंदीची वाटी आहे आणि त्या बासुंदीच्या वाटीमध्ये तुपाची धार आहे मस्तपैकी. या वर्षी तर चमच्यानं तूप नव्हतं आपल्याकडे महाराज लोकांना. कशाला होतं? हा, पळीनच होतं. मंगळापूरची पळी ध्यानात राहू द्या आता तुपाची, यायला विसरूच नका परत. कातोरे साहेब, माझी इच्छा अशी आहे, उद्या एक वजन काटा आणावा आणि काल्याचं कीर्तन झाले की वजन करून पाहावा, अंदाज तरी किती वाढले. दाबून जेवले खरे की नाही. मक्खी चूस. बासुंदीत जर माशी पडली तर ती आपल्यासारखा माणूस काय करील कार्तिक? ती वाटी फेकून देईल. तो तसा नव्हता करत. तो काय करायचा? त्याच्यापेक्षा थोडासा कंजूस असेल ते करायचं, ती माशी काढून टाकेल. तो माशी काढत नव्हता. माशी घ्यायचा, तिला किती बासुंदी लागली बघायचा, पिळायचा, चाटायचा आणि नंतर टाकून द्यायचा. विठाला विठाला पाहुणे आले घरी. पाहुणे आल्यानंतर जेवण झाली. जेवणानंतर आपल्याकडे बडीशेप सुपारी देण्याची पद्धत आहे. अशी पद्धत मराठवाड्यात होती. एक जणानं सुपारी कातली आणि सुपारी द्यायला सुरुवात केली. ज्याला दिली तो म्हटला, एवढी उधळपट्टी, अख्खी सुपारी कापायची? इकडे लक्ष द्या. अख्खी सुपारी कापायची? तो म्हटला, मग तुमच्याकडे काय करतात? तो म्हटला, आमच्याकडे सुपारी कापत नाही. माझ्या तिसऱ्या पिढीच्या पंजानं एक सुपारी कुठली होती, तिची भुकटी केली, ती एका डबीत भरली. पाहुणा आला का त्या डबीमध्ये एक सुई ठेवली होती. जेवण झाली का फक्त सुई बुडवायची आणि पाहुण्याच्या हातावर टेकवायची, घ्या सुपारी. त्याच्या पुढे लगेच तिसरा जण. तो म्हटलं, एवढी उधळपट्टी? अजिबात नाही. तो म्हटला, तुमच्याकडे कसं आहे? म्हणजे आमच्याकडे माणसं जेवले का डायरेक्ट घराच्या बाहेर काढताना त्यांना सांगायचं, घराची जी चौकट आहे त्या चौकटीला वरती एक छिद्र आहे, त्याच्यात एक सुपारी ठेवलेली आहे, तिला एक दोरा बांधलेला आहे. पाहुणा घराच्या बाहेर निघला का सुपारी सोडायची, पाहुण्याच्या तोंडात द्यायची, त्याला म्हणायचं, चोक दे सोडून. 7 पिढ्या झाल्या सुपारी आहे. विठाला एक वारकरी पंढरपूरला गेला.
कधी काहीच नाही. एक माणूस जीव घातला नाही. तो पंढरपूरला गेला का? बापाची वारी पूर्ण करायची होती म्हणून गेला पंढरपूरला. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर देवानं सांगितलं आता याची थोडीशी परीक्षा घेतो. हा चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेला आणि देव तिथं वासुदेवाच्या रूपात गेला. पंढरीच्या रे पांडुरंगाला, जेजुरीच्या रे विठोबाला, आळंदीच्या रे ज्ञानोबाला, देहू गावच्या तुकोबाला. तुम्ही म्हणजे याने घेतलं काय नो हातात आता. 1-2 पैसा धर्माला, आंधळ्याला आणि पांगळ्याला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्यावो धर्माला, 1-2 पैसा द्यावो धर्माला. तो आला आंघोळ करून वासुदेवगण लावायला पुढे गेला. तो म्हटला काय? तो म्हटला काय नाही, मोठे बागायतदार दिसता तुम्ही. तो म्हटला नाही नाही, मी कसला बागायतदार. काही काही माणसं हसून नाही म्हणतात. तो काही काही माणसं हसून नाही म्हणतात. काय गंमत होती बघा. त्या दिवशी सांगितलं वाटतं पाठीमागे मुख्यमंत्र्यांनी महिलांना एसटी फ्री करून दिली. बायकांनी वय वाढून घेतले. साठीचे काय केले? साठीचे किती केले? कोण भाऊ? 75. त्याच्यानंतर दुसरी योजना आणली मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. त्यांनी वय वाढवले होते. लाडक्या बहिणी सगळ्या 60च्या करून टाकल्या. आता काय बोंब बोलतील. ज्यांनी मापात फॉर्म भरले त्यांच्या इतक्या आज कुणी सगळ्या महिना फ्रेश. चेहरे पा साहेब, त्यांचे चेहरे पा. आज या प्रत्येकीच्या अकाउंटला मुख्यमंत्र्याची बहीण म्हणून शिक्का पडला. यांच्या अकाउंटला पैसे आले का नाही? आले का नाही? अरे आले असं तर हा मग हो. पण मुख्यमंत्र्यांनी पैसे पाठवले. मला सुद्धा मेसेज आले, माझ्या आईचे त्यांचे मेसेज आले मला माझ्या मोबाईलला सकाळी म्हणलं काय मला पैसे आले का? नंतर म्हटलं अरे हा तर अकाउंट नंबर माझा नाही आहे. लास्टचे 2-3 कोड माझे नव्हते. म्हणलं हा कोणाचा आहे? मला दुपारी मला एकदा फोन आला, म्हणजे पैसे आलेत बरं का. म्हणलं कोणाचे? ते म्हणे अशा मरू तिकडे, मला नाही भेटणार, मी काय सांगू. या सगळ्या खुश आहे. त्याच्यानंतर परत एक मेसेज वाटला. काय मेसेज होता? मुख्यमंत्र्याची बहीण म्हणून तुम्हाला आम्ही दर महिन्याला 1500 रुपये पाठवतोय. पहिला हप्ता 2 महिन्याचा तुमच्या अकाउंटला वर्ग झाला. पण त्याच्यानंतर एक महत्वाची सूचना आहे, जर नवऱ्याला त्रास दिला तर ते पैसे बंद होतील. शिस्तीत बोलायचं, अजिबात आवाज वर करायचा नाही, खबरदार. मी मुख्यमंत्र्याचा मेवणा आहे. विठाला टाळी 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 टाळी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खूप आनंदाची गोष्ट आहे. एवढी धावपळ, एवढी व्यस्तता, एवढे दौरे, दिल्लीपासून मुंबईपासून महाराष्ट्रातले सगळे जिल्हे, जिल्ह्यांमधले सगळे तालुके, या सगळ्याची मोर्चे बांधणी करत करत सुद्धा आपल्या परिसराला, आपल्या तालुक्याला भेटण्याची जी ओढ आहे ती ओढ म्हणजे बाळासाहेब थोरात. माझी माणसं, आमची माणसं, माझी माणसं, माझ्या घरातली माणसं. संगमनेर तालुका हा तालुका नाही, संगमनेर तालुका हे कुटुंब आहे आणि कुटुंबाचे लोकप्रतिनिधी, कुटुंबाचा कर्ते. आज या तालुक्याचे करते धरके, लाडके, लोकप्रिय. लाडका हा शब्द तसा उच्चारायला सोपा आहे, पण जनतेचे लाड ज्यावेळेला माणूस पूर्ण करतो त्यावेळेला तो लाडका होत असतो. साहेबांनी या तालुक्याचे सगळे लाड पूर्ण केले, म्हणून साहेब तुम्ही खरंच लाडके आहात.
आनंदाची गोष्ट आहे. खूप व्यस्तत होते. मला सांगितलं होतं काही मंडळींनी की अत्यंत महत्त्वाची मीटिंग लावली. कदाचित मी म्हटलं येऊ द्या ना, एवढा मोठा उत्सव आहे, सगळी मंडळी येत आहेत, साहेबही आले पाहिजे. साहेबांना मनापासून धन्यवाद. काही हरकत नाही. मी कीर्तनाचा प्रोटोकॉल नाही मध्ये बोलण्याचा, परंतु हे आपलं गाव आहे, ही आपली माणसं आहे आणि अंगणातल्या माणसाला अंगणात बोलायला काही हरकत नाही. माझं मनोदय 1 मिनिटामध्ये साहेबांनी या वारकरी सोहळ्याला, साहेब आता मंगळापूर पूर्वीचं राहिलं नाही बरं का. या सप्ताहामध्ये तरुणांनी जी क्रांती केलेली आहे, गावातल्या दानशूरांनी जी क्रांती केली ती अविस्मरणीय आहे. एकही मुलगा मागे नाही या सप्ताहामध्ये, एकही तरुण मागे नाही. दानाच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत सगळे टाळकरी, सगळे भजनी मंडळ, सगळे ग्रामस्थ अग्रेसर आहे. आम्हा सगळ्यांना शुभेच्छा देण्याची विनंती मी आपल्याला करतो. आपण आपलं मनोगत 1 मिनिटामध्ये व्यक्त करावं. मंगळापूर येथे होत असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये आजचं कीर्तन सेवा ज्यांची आहे असे हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर, इथं कातोरेजी आपले उपस्थित आहेत, सगळी पुढारी मंडळी, पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. हे खरं आहे की मी महाराज व्यस्त होतो, हे खरं आहे. 3 वाजता आमची मुंबईची सभा संपली आणि धावपळ करीतच आलेलो आहे. खरं म्हणजे आता सध्या हरिनाम सप्ताह आमची ती मुलगी जयाताईच करत असते आणि मी बी बाकी महाराष्ट्र फिरणं चालतं, हे खरं आहे. परंतु हे सगळं मी करतोय, महाराष्ट्र फिरतोय, मुंबईच्या सभा करतोय, ते सहज परमेश्वराचे आशीर्वाद, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, संतांचे आशीर्वाद, तसं या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे फिरतोय हे मला सांगितलं पाहिजे. त्यांना असं एक एवढ्या मोठ्या सभेमध्ये आपण बसतो कुठं याला महत्त्व असतं आणि ते एक नवीन आला आणि लगेच बसला असं होत नसतं. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष ही संधी या सगळ्यांनी मला दिली आणि म्हणूनच ही संधी मला मिळाली. आपल्या आज मला समजलं ती जयता आजारी, तिचा फोन मुंबईहून आला का तुम्ही मंगळापूरला जा आणि त्या पद्धतीनं लगेच इथल्याच सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन सुरू झाले. म्हटलं चला मंगळापूरला तसं तर काही जायला जमत नाही, मंगळापूरला फार कार्यक्रम बाकी नसतात आणि ते कधी बोलत नाही, मताला चांगले राहतात. परंतु या सप्त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असेल तर हे सगळे भेटतात, कुठून कुठे सभांना येतात आमच्याकडे दुसरीकडे, पण ह्या माता भगिनींचं मात्र भेट या निमित्तानंच होत असते, त्यांचं दर्शन होतं, आशीर्वाद घेण्याची संधी मिळते. हे फार मोठं काम हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं होतं. महाराज बाकी काही नाही, तुमचं कौतुक केलं पाहिजे मला. सुनील महाराज, हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर, म्हणजे महाराजांनी असं केलंय की स्वतःचं नाव मंगळापूरकर लावून तुमचं महाराष्ट्रात कुठं गेलं तरी मंगळापूर जातं, हे लक्षात ठेवा. आणि आणखी एक गोष्ट महत्वाची असते, गावचं महाराज होणं म्हणजे या गादीवर उभं राहिलं एकदा, ही गादी कमराला उभं राहिल्यानंतर मातेला सुद्धा दर्शन घ्यायची पाळी येते, कारण ती गादी तशी असते. मग आता त्यात भाग्यवान कोण, म्हणजे माता, म्हणजे मंगळापूर सुद्धा त्यांच्याकरता माता आहे, ही मातृभूमी म्हणतात. मग यात भाग्यवान कोण, माता भाग्यवान का मुलगा भाग्यवान? महाराज मोठं कठीण आहे, हे दोघं भाग्यवान. दोन्ही भाग्यवान, ती माता भाग्यवान म्हणजे मंगळापूर भाग्यवान, तुम्ही भाग्यवान, असा एक मेळ या निमित्ताने. हे मी आपल्या भोकनाळ्यांच्याच सप्त्यात सांगितलं होतं मी नवरात्रामध्ये.
आणि त्यामुळे कौतुक आहे तुमचं का तुम्ही जशी कीर्तन सेवा करता तसं महाराष्ट्रात जाता, चांगल्या पद्धतीनं आपलं नाव जातं, महाराज चांगले आहेत, महाराज चांगले आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला या निमित्तानं एवढं सांगायचं का वारकरी संप्रदाय जो आपला आहे, आपण फार भाग्यवान आहोत की पंढरीचा विठ्ठल रुक्माई ही शतकून शतक ही सेवा पहा. आपण किती माणसं वर्षानुवर्ष लाखोनं जातात आणि ते सगळे संत, ती परंपरा इतकी मोठी आहे आणि विचार जो आहे तो पुरोगामी विचार आहे. तुम्हाला सांगतो इथे मंत्रतंत्र नाही, गंडाद्वारा नाही, लक्षात घ्या, अंगारा धुपारा नाही, बुक्का लावला हरिनाम घेतलं का संपलं सगळं. आणि त्या माणसात फरक करत नाही, जातीत फरक नाही, धर्मात फरक नाही, सगळ्यांनी यावं आणि लीन व्हावं. असं हा आता सध्या काय झालंय, आम्हाला मता करता आम्ही राजकारणी महाराज, आम्ही तुमचा उपयोग करायला लागलो. कारण सोपं आहे, मतात काम करून मतं मागणं लोकांचं, हे त्यापेक्षा हे करून गेलं ना असं एकदा की आपाप मतं साकाळतात. असा हिशोब करणारे राजकारणी आपण. पुरोगामी विचारायचे आहे मंगळापूर आणि आपला सगळा तालुका, आपण फार पुढं आहोत आणि त्या अर्थानं आपण असं थारानं वारकरी संप्रदायाचं खरं तत्त्वज्ञान हे आपलं तत्त्वज्ञान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपली वाटचाल असली पाहिजे हे लक्षात ठेवा असं माझी विनंती. कारण पसायदान जे आहे, पसायदान म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याला म्हटलं की समता वर्तावी अहंता खंडावी, माणसानं माणसाला माणसाप्रमाणे सगळ्यांनी समान रेखावं, फरक करू नये, गरीब असेल श्रीमंत असेल असं काही फरक करू नये असं निवृत्तीनाथ महाराज म्हणले. संत ज्ञानेश्वरांनी तर पूर्ण पसायदान काय आहे ते तर जीव जो असेल किडामुंगी सहित सगळ्यांना चांगलं जीवन मागेल. अरे हे तर वैशिष्ट्य आहे, सगळ्या विश्वानं स्वीकारावं, सगळ्या पृथ्वीवरच्या माणसाने तर स्वीकारलंच पाहिजे, विश्वानं हे करावं असं तत्त्वज्ञान या वारकरी संप्रदायाचं आहे. कुणी भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल धर्मात जाते असं नाही झालं पाहिजे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, समानता असली पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु सगळे माणसं सारखी हे शिकवणारा आपला वारकरी संप्रदाय म्हणून खूप मोठं असं हे तत्त्वज्ञान आहे. ही परंपरा आहे, ही आपण पुढं नेतोय, ती नेत चालावी अशी अपेक्षा आहे. खूप चांगली संधी महाराज तुम्ही आणि मंगळापूरकरांनी या निमित्तानं मला दिली, तुम्हाला सगळ्यांना भेट झाली. असेच आशीर्वाद पुढच्या काळात असू द्या ही प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला जाण्याची परवानगी द्यावी. मी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरांची निष्ठा आपल्याला सांगत होतो. किती निष्ठा असावं. तुकोबांनी पहिलं उदाहरण दिलं पतिव्रतेचं, दुसरं उदाहरण दिलं लोभी माणसाचं. एवढा लोभी मनुष्य तुकाराम महाराज त्या लोभ्याचंच उदाहरण देतात. त्या लोभ्याला जसं धन आवडतं, पैसा सोडून त्याला काहीच आवडत नाही. देव वासुदेवाच्या रूपात गेले, हा चंद्रभागेतून बुडी मारून बाहेर आला, कपडे घालायला लागला. वासुदेव रूपातल्या परमात्म्यानं त्याला आवाज दिला आणि त्याच्या पुढं गारानं म्हणलं, आळंदीच्या रे ज्ञानोबाला, जेजुरीच्या रे खंडोबाला, पंढरीच्या रे पांडुरंगाला. तो म्हटलं काय म्हणणे, काही नाही, दान द्या. तो म्हटलं दान, हा शब्दच कधी ऐकला नाही. उष्ट्या हातानं कधी त्यानं कावळा हुसकला नाही महाराज. उष्ट्या हातानं का, आपल्या हाताच्या शीत कावळ्याच्या तोंडाला मिळतील म्हणून. असे बरेच कावळे आपल्याकडे म्हणजे समाजामध्ये. मंगळापूरमध्ये नाही, मंगळापूर आता कुत्र्याचं सुद्धा राहिलं नाही, लक्षात ठेवा. माझे गुरु श्रीगुरु म्हणत असतात, पण त्या दिवशी त्यांच्या कानात सांगितलं, महाराज आता कुत्र्याचं राहिलं नाही, मंगळापूर वारकऱ्याचं झालेलं आहे. तो म्हटला दान पाहिजे. तो म्हटला कसलं दान. आता हा जो होता ना पंढरपूरला गेलेला पहिल्यांदाच, त्यानं विचार केला आता याला कसं काटवायचं. तो म्हटला देतो दान, जरा दर्शन करून येतो. आमची खोली कैकाडी मठाच्या जवळ आहे, 3 नंबरच्या गल्लीमध्ये. मंगळापूरचे सगळे वारकरी तिथे थांबतात, तुम्ही खोलीवरती या. हा दर्शन झालं याचं आणि खोलीवरती गेला. खोली लावून बसला, दरवाजाची कडी वाजली ना आवाज आला, आळंदीच्या रे ज्ञानोबाला, जेजुरीच्या रे खंडोबाला, पंढरीच्या रे पांडुरंगाला.
तुझ्या अगोदर मी आलोय, तुझी वाट पाहत होतो. तू म्हटलं काय, तू म्हटलं ना दान देतो रूमवर आल्यावरती. दिला असतं, खिशाचा अंदाज घेतला, म्हणलं भाड्याला कमी पडतात. कोणाला कमी पडतात? कोणाला कमी पडतात? कोणाला कमी पडतात? या समजून, मराठी आहे ती. तू म्हटला जाण्या येण्याला कमी पडतात. तू म्हटला मग काय करता सांगा मला. अजितराव पोखरकर त्यांनी सांगितलं एक काम करा, संगमनेर तालुक्यामध्ये माझं गाव आहे, गावाला येता का? तो म्हटला मग दान देणार असं तर कुठं पण येणार, नांदोरीकर. असं मध्ये मध्ये घेत जाईन. माझ्या गुरुची परंपरा अशीच आहे, मध्ये मध्ये नावं घेतात ते. सचिन भाऊ सुद्धा आलेत करपे. यानं एसटी पकडली, प्रसाद झाला तर गेला घरी. घरी गेला, गावातल्या सगळ्या लोकांनी याचं वाट बघितली, याचं दर्शन घेतलं, त्यानं प्रसाद दिला. घरी गेला, घरच्यांनी पाय धुतले, तेवढ्यात पाठीमागून याचा आवाज आला. आळंदीच्या रे ज्ञानोबाला, जेजुरीच्या रे खंडोबाला, पंढरीच्या पांडुरंगाला, देहुगावच्या तुकारामाला. तुम्हाला अरे बाबा, अरे सोडतो का नाही मागच, तुला यायला जायला काही वेळ लागतो का नाही? तो म्हणला मी खूप तात्काळ आहे, आपली अति तातडीची सेवा आहे. तुम्हाला काय म्हणणं आहे? तो म्हटला दान. तो म्हटला दान. ह्याला टेन्शनच आला तर द्यायचं कसं, लोभी. हा म्हटला घरात तर जाऊ दे. घरात गेला, बायकोला बोलवलं. तो म्हटला चंद्रभागेत जसे आंघोळ केली तसा माग माझ्या लागलाय. हा काही सोडायला तयार नाही. मी काय, त्याला 1 रुपया लागतो. किती रुपये? 1 पैसा 1 रुपया लागतो. ती म्हटली द्या ना. तो म्हटला येडा आहे का काय, एवढी उधळपट्टी, तू वेळीच का? ती म्हटली मग काय करायचं? तो म्हटला मी आता मरतो. कोणाला म्हटलं? ती म्हणली असं येड्यासारखं बोलू नका, मरू नका. तुम्हाला खर्च नाही, खरंच नाही मरत माऊली, डुप्लिकेट मरतो. मरायचं नाटक करतो. ती म्हणली आता नाटक करायचं काय करायचं? आणि त्याला कसं पटायचं तुम्ही मेला ते? तू तर सांग त्याला. अरे पण कसं मेला ते सांगू. तो म्हणलं काय नाही, मला अटॅक आला असं म्हण. सगळ्यात सोपा मृत्यू काय सध्या? अटॅक आला, अटॅक. म्हणजे काय बोलता? अरे आला नाही, आला असं म्हण आणि तू रड. तू पडला तिथं खाली. हिने आरडायला सुरुवात. आता मला रडायचा मूड नाहीये सध्या, त्याच्यामुळे मी काही रडून दाखवत नाही. सध्या रडायचा मूड नाही. सगळा गाव गोळा झाला. गावातल्या एका कार्यकर्त्याने पहिलं भजनी मंडळाला फोन केला. भजनी अशी माणसं मेल्यावरच आठवत्यात. ते नंतर वर्षभर त्यांच्या नावानं चोथा करतात, माणसं मेले का मग भजनी आठवतात. असे ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, हे कामच. कधी कधी मलाही फोन येतो, मी कीर्तनात कोणतं मौतीच भजन करायचं. कीर्तन तर करू दे मला. कशा करता सांगतो मी. भजन झालं, याची अंतयात्रा निघाली, बांधला सोमनाथराव. बरं यानं महाराज, राजू महाराज 2 तास झाले. काय कॅपॅसिटी असं याची. त्याच्या नाकाला कापूस लागायचे, कापूस सुद्धा आणून नाही दिला त्यानं. खरंच ऍक्टिंग केली. बांधला, अंतयात्रा निघाली. इथपर्यंत त्यानं ठेवा ना. 1 रुपया द्यायचा, मरायचं तुला. आता त्याच्यापेक्षा जास्त खर्च याला जाळायला येणार आहे ना. 1 रुपया देऊन मोकळा व्हायचा. स्मशानात गेला, चिता रचली, चितेवर ठेवला. देव चितेपाशी आले. आळंदीच्या रे ज्ञानोबाला, जेजुरीच्या रे खंडोबाला, देहुगावाच्या. जाळायला सुरुवात केली. अग्निडाग दिला. खालून शिलगतच होत. कधी कधी पेटत नाही महाराज. काही काही माणसं पेटतीच नाही. जसे हिंदू झोपलेले आहेत, भारताचा बांगलादेश सुद्धा होऊ शकतो, तरी हिंदू झोपलेलेच आहेत. झोपलेलेच आहे. कशा करता सांगतो मी. माझे मुद्दे राजकारणाला चिटकू नका.
मी प्रवाहाच्या विरोधातला अजिबात नाही. मी धर्मनिष्ठ आहे, देवनिष्ठ आहे आणि संप्रदायनिष्ठ आहे. देव, देश आणि धर्म. 15 ऑगस्ट कालच होतं, विसरायचं काय लगेच. त्याचं गाणं चालूच होतं, आळंदीच्या रे ज्ञानोबाला. स्मशानभूमीतले माणसं कोण आहे? तो म्हणे पंढरपूरहून आलाय, याला दान द्यायचं होतं पण हा तसाच मेला. लोक म्हणे हा मराय नव्हता लागत, दान देऊन मारायला लागत होता. माणसानं दान केल्याशिवाय मरू नये, हा या पाठीमागचा संदेश आहे. या लोकांनी उगाच सेवा घेतल्यात का? अरे किती दान मिळालं यावर्षी मंगळापूरला. बघा ना तुम्ही, सगळ्या कीर्तन सेवा, पंक्तीच्या सेवा, काल्याच्या महाप्रसादाला कुणी साखर, कुणी तांदूळ, कुणी तेल डबे, कुणी पत्रवळ्या. अरे पोरांनी किती योगदान दिलं. कुणी आईच्या स्मरणार्थ, कुणी बापाच्या स्मरणार्थ, कुणी प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ. ही संधी आहे, ही गंगा आहे. आज या गंगेमध्ये ज्यांनी सेवेचा सहभाग घेतला, वैकुंठवासी उत्तम भागाजी भोकनळ यांच्या स्मरणार्थ, त्यांचे चिरंजीव अजित, कौतुक करा त्यांचं. दान दिल्याशिवाय मरू नये म्हटला. आता याची शरीर पेटायला सुरुवात होणार. देव गेले त्याच्या कानापाशी. देव म्हटले रुपया सुटला. हा शब्द त्याच्या कानावर जसा पडला ना भोकनळ साहेब, हा म्हणला रुपया सुटला, पट्ट्या उठला. उठला ना महाराज. 1 रुपयासाठी तो मरायला तयार आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या एका पांडुरंगासाठी, भक्तीसाठी मी जीव द्यायला तयार आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा